रत्नागिरी रेनी ट्रॉफी अर्थात चॅम्पियन रेनी ट्रॉफीचा आस्वाद आपण घेत आहे, परंतु उत्सुकता जी आहे ती निश्चितच शिगेला पोचलेली आहे. पावसाची वाट जसं चातक पक्षी बघतो ना, तशाच पद्धतीनं चॅम्पियन रेनी ट्रॉफीची प्रतीक्षा इथले रत्नागिरी जिल्हा असेल, कोल्हापूर असेल किंवा सिंधुदुर्ग, कारण आज जिल्ह्याचा खेळ आपल्याला पाहायचा आहे. पहिला सामना जिथे प्रिन्स राजे ग्रुप तयार आहेत. प्रिन्स राजे ग्रुप अर्थात त्यांचा संघ, दुसऱ्या बाजूला जुनियर टेबल सिक्का उचला. प्रिंस राजे फाइटर के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे, जूनियर 11 टीम को करनी है बल्लेबाजी. दैट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स ओव्हर टू कॉम बॉक्स. तर फायटरचा विचार केला तर रुपेशवरती मैदान असेल, अक्षय कुडकर, सारिश पंचाळ, राज पवार, ओंकार वरती देखील आज कॅमेरा असेल. चिन्मय तो देखील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यानंतर गुरुराज, विनीत साळवी, नरेश जाधव, सोहम भाटकर, मंदार. दमदार खेळ करण्याकरता हे सर्व खेळाडू तयार आहेत. प्रिन्स राजे टायगर्सनं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बिलाल नेवरेकर, इम्रान मुकादम, सिद्धेश पाटोळे, अभिषेक जोशी. त्यानंतर या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल असेल मनीष कांबळेचा, राज मिलिंद, त्याचबरोबर समीर, राज आणि शेखर. हे अतिशय महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्या पंढरीनाथ तो देखील महत्त्वाचा खेळाडू. आता स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहायला मिळते. नवीन नवीन उपक्रम, वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात. त्याचंही कौतुक दोन्ही संघाच्या कॅप्टनने केलेले आहेत. आघाडीचे फलंदाज मैदानावरती, दोन्ही बॅटर. राज आपल्या कुठ्यात पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असेल. राज पहिला चेंडू कोलवर टप्प्याचा, फायलीच्या दिशेनं ग्लान्स केला बॅटरनं. सोम भाटकर आपलं खातं खोलतोय. ओहो, सुरेख चेंडू होता. आवाज आलाय या ठिकाणी सोडलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडू खेळायचं होतं. खूप चांगलं फॉलो केलं गोलंदाजानं. बॅटची कड लागली. आणखीन एक आवाज, हलकासा आवाज जरूर आला, परंतु बॅट वरती चेंडू नीट येत नाही मैदानावरती. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर बॅट्समन चप्पल झाला. टप्पा पडल्यानंतर ऑफ टर्मच्या बाहेर खूप बाहेर असला, आयलंड पासून दूर असला चिडा. पुलचा फटका सुंदर स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. आपला फटका 440चा झटका. या आजच्या दिवसातला पहिला चौकार, खणखणी चौकार बॅट्समनच्या बॅटमधून येतोय. स्पर्धांचं प्रमाण वाढले. अभय चेंडू खेळाय, फार उंच उडालेला झेल आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे पकडण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरला, परंतु यश त्यांना मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आहे. पोचली ती आता. समीर इथे एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानं झेल सोडलेला आहे. एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आतमध्ये देखील आहे, तो देखील धावला होता. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक देखील अतिशय वेगाने या चेंडूच्या दिशेने आला होता, पण कॉल नव्हता की हा झेल कोणी पकडायचा आहे. समीरने प्रयत्न केला, परंतु त्याच्या आईला क्वेरलेक मिसचा स्ट्रोक आहे की बरोबर मिडल ऑफ द बॅट. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. हे सोमला खूप चांगलं माहिती आहे. आकाशाला गबत निघाला. षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. षटकार, आणखीन एक दमदार उत्तुंग षटकार. इतिहास साक्षी आहे. उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. हाच खेळाडू पहिल्या षटकात शांत होता. आता पहा काय फटके खेळतोय मैदानावरती. अप्रतिम टायमिंग. मिडल लेग स्टंपवरचा चेंडू भिरकावून दिलाय, फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. यापूर्वी ओव्हरपिच चेंडू होता, त्यावरती केलेलं आक्रमण, त्यावरती केलेला हल्ला आणि त्यानंतर मिडल लेग स्टंपवरती असलेला चेंडू गोल्डन स्पॉट तरी होता, त्यावरती देखील एक जबरदस्त आक्रमण करत षटकार टोटवलाय. धावसंख्या आता वेगाने वाढले, 26 वरती पोहोचलेली आहे. 26. तू ऐकत असता जयघोषाचे नारे. पहिल्या षटकात शांत होता. आता पहा काय फटके खेळतोय मैदानावरती. अप्रतिम टायमिंग. मिडल लेग स्टंपवरचा चेंडू भिरकावून दिलाय, फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. यापूर्वी ओव्हरपिच चेंडू होता, त्यावरती केलेलं आक्रमण, त्यावरती केलेला हल्ला आणि त्यानंतर मिडल लेग स्टंपवरती असलेला चेंडू गोल्डन स्पॉट तरी होता, त्यावरती देखील एक जबरदस्त आक्रमण करत षटकार टोटवलाय. धावसंख्या आता वेगाने वाढले, 26 वरती पोहोचलेली आहे. 26.
तू ऐकत असता जयघोषाचे नारे. फुलटॉस, त्यावरती आक्रमण, त्यावरती हल्ला, चेंडू जाईल लॉंग ऑफला. टाळ्यांचा गजर, हजारच्या संख्येने प्रेक्षक हजर करतात. टाळ्यांचा गजर. फटका हाही चांगला है. गेंदबाज है बिलाल और बल्लेबाज कर रहे कमाल. ओंकार के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक किया. बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. अब आग दोनों तरफ बराबर की लगी हुई. अतिशय दर्जेदार बॅटिंग, डोळ्यांचं पांढरपिंड रखे या षटकात बॅटर कडून. धावसंख्या आता बदलली, धावसंख्या झाली. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. ऑन साइडला चेंडू खेळला मिड विकेट मध्ये. पाणी असल्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये आणि एका धावेने आता सोम भाटकर पोहोचलाय ओंकार. आता चांगली गोलंदाजी, छान कामगिरी. 2 कॅप्टन सुमित गुरव आणि ओंकार हे दोन्ही कॅप्टन आता आहेत. संख्या 45. ऑन साइडला फटका अप्रतिम आहे. काल पार्थ गांधीने षटका ठोठावला होता. आज इथे आपण बघितलं तर ओंकारच्या बॅट मधनं चांगला फटका. अतिशय वेगवान, भन्नाट वेगाचा चेंडू झालाय आणि त्यामुळे एकेरी धाव मिळणार आहे. मिस्टर एसच्या रूपानं रूम बनवून खेळायचं होतं. खूप चांगला चेंडू, सुरेख चेंडू होता. बीट झाला बॅट्समन. आणखीन एक सुरेख चेंडू. राजशानं अप्रतिम कामगिरी केली. सुंदर कामगिरी करत असताना त्यात पृथक करण्यात आणि ओंकारनं जे आघाडीचे विरीचे फलंदाज 48 धावांची भागीदारी या ठिकाणी रचली पहिल्या विकेटसाठी. आणि राज 2 षटकं 10 धावा, राज साळवी 1 षटक 9 धावा, बिलाल महागडा ठरला एका षटकात 27 धावा. इथेच हल्ला झाला होता. सुमित गुरव 1 षटक 4 धावा. अप्रतिम कामगिरी, सुंदर कामगिरी इथे केली गेली. 30 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अगदी काही क्षणातच आम्ही परत येतोय. दुसरा डाव देखील रंगणार आहे. पण सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला या चॅम्पियन रेनी ट्रॉफीसाठी. डान्सची चर्चा का होते, कारण तिथे पण तुमच्या ज्या पायांची हालचाल, एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी देखील मदत आहे. फुटबॉलपर्यंत पुढे आपण आलेलो आहे. किरण सर, आपण इथेच थांबा. टॉस. आमच्या टीममध्ये सूरज वागदरे आहे, असे अनेक मोठे मोठे प्लेयर आहेत. बघूया, आम्ही चांगला देण्याचा प्रयत्न करू. बॅटिंगमध्ये आज आक्रमण चढवण्याकरता, समोरच्या संघावरती कुरघोडी करण्याकरता तुमच्याकडे बॅट्समन कोण आहेत? आमच्या टीममध्ये सर्वच बॅट्समन चांगले आहेत, पण पहिलं सलामीचे फलंदाज आकाश आणि प्रजेश हे नक्कीच काहीतरी करून दाखवतील. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? किती आतुरता, किती उत्सुकता असते? स्पर्धेचं नियोजन जर बघायला गेलं तर अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप टुर्नामेंट होतात, पण त्या ठिकाणी अशी टुर्नामेंट होत नाही. तर आजचं हे मैदान किंवा या ठिकाणचा माहोल पाहून असं वाटतं की ही टुर्नामेंट खेळण्याची खूप इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण होत आहे. आता आपल्याकडे देखील रबर बॉल क्रिकेटचं जेव्हासाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं या स्पर्धेमुळे. हो, नक्की. आणि हे नियोजन आयोजन 1 नंबर असतं आणि ही टुर्नामेंट म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील 1 नंबर टुर्नामेंट. 1 नंबरची टुर्नामेंट आहे आणि त्याचा परिणाम आपल्या रत्नागिरी जिल्ह्यावरती किंवा आजूबाजूला जे जिल्ह्यात त्याच्यावरती देखील होणार आहे. साखरपा संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सिक्का उचला, साखरपा के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भैया गेंदबाजी करेंगे, कनकली को करनी है बल्लेबाजी. दैट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स ओवर टू कप बॉक्स. खर्जुए, ओ क्या बात है, क्या बात है. सड़क पे कड़क, बेधड़क, शानदार, दमदार. इसके बारे में भी हम चर्चा करेंगे. ऑन साइड पर पिकअप स्ट्रोक है. यह गेंद कहां पर चली गई है, जरा ढूंढ कर लाइए. बल्ले के बीचों बीच स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ पुल का स्ट्रोक है. पावरफुल एक्शन रिप्ले में टेनिस क्रिकेट .in पर देखना पसंद करेंगे. कमाल का स्ट्रोक है, कमाल का स्ट्रोक है. दूसरे ओवर के पहले गेंद के ऊपर पीछे की तरफ गेंद थी, उसके ऊपर पुल का स्ट्रोक है. पुल पावरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर भेज. सामने की तरफ दूसरी गेंद के ऊपर दूसरा सिक्सर. स्वागत है. एक्शन रिप्ले में देखिए, पहली गेंद के ऊपर सिक्सर आया, दूसरी गेंद के ऊपर बहुत अच्छा स्ट्रोक, बहुत अच्छा स्ट्रोक है, कमाल का स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच लग रही है. कॉन्फिडेंस 7वें आसमान पर गए हैं कि बाहर चले गए. 2 गेंदों में 2 सिक्सर लगाए गए. शानदार बल्लेबाजी. पिछला पर डाउन चला गया था, पोजीशन में आए थे, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. मिडल ऑफ द बैट मजा आएगा. ओह क्या बात है, क्या बात है.
कड़क है पैरों की तरफ गेंद दी, उस गेंद को भेज दिया माइदिश मिड विकेट बाउंड्री के बाहर। शारिश का भी स्वागत हुआ है। देखिए आगे की तरफ गेंद थी, फ्लर लेन गेंद थी, उसके ऊपर फ्रंट फुट पर आए, बहुत अच्छा स्ट्रोक पोजीशन में आए, बल्ले के बीचों बीच और गेंद को खेल दिया माइदिश मिड विकेट के स्थान पर। सिक्सर आए उनके बल्ले से, वो अच्छी गेंद थी, बहुत रक्षात्मक ढंग के साथ खेला था, इनसाइड आउट का स्ट्रोक था, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी थे, उन्होंने ले लिया कैच। जिस तरीके से कैच हुआ, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी थे, वो एक बार फिर बहुत अच्छा कंट्रीब्यूशन देखने के लिए मिला। विकेट ऑन साइड की तरफ बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, मिस्टर्म स्ट्रोक है, खिलाड़ी है, ले लिया कैच, बल्लेबाज आउट। इमरान मुकादम की पारी का अंत होता हुआ, झटका नंबर दूसरा लगता हुआ, दूसरी उम्मीद प्रिंस राजे टाइगर की टूटती हुई, मुकादम आउट में। जिस तरीके से देखे पीछे गेंद थी, ऑन साइड की तरफ पुल का स्ट्रोक खेलना चाहते थे, स्क्वायर लेग पर वहां पर जो खिलाड़ी थे वो आगे के तरफ आए और अच्छा जजमेंट, अच्छा कैच और अच्छा कंट्रीब्यूशन मैच बना। नितिन बोरे को भी दिख रहा हूँ, नितिन बोरे मैदान के अंदर प्रमुख बल्लेबाजी के रूप में आए थे। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, रन लेना चाहते गए, खतरा हो सकता है, बल्लेबाज अपने क्रीज के अंदर नहीं पहुंचे गए, नॉन स्ट्राइक के रेंज पर खतरा था और खतरे की घंटी अब जाकर बजी गए। अब ये क्या हुआ था एक्शन रिप्ले में, टेनिस क्रिकेट .in पर सुमित गुरु इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर नहीं आई, उसके बाद जो विकेट कीपर गए उन्होंने बहुत अच्छा काम किया, थ्रू बहुत अच्छा आया और नॉन स्ट्राइक के रेंज पर बल्लेबाज आउट। राउंड विकेट, बड़ा स्ट्रोक खेल दिया, ऑन साइड पर खेला, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, ले लिया कैच। बिलाल भी अब जाकर बैक टू पवेलियन आने वाले गए, सोहम भाटकर गेम चेंजर खिलाड़ी बन सकते गए। मंदार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, मिस्टर स्ट्रोक हवा में गए, ले लिया कैच, बल्लेबाज आउट होते हुए, राज बैक टू पवेलियन जाते हुए, शिकार नंबर 5 में हुआ गए, पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद के ऊपर विकेट। टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है गेंद, खेलना चाहते थे और अब जाकर फ्लाइंग स्लीपर जो खिलाड़ी थे उन्होंने डायरेक्ट हिट किया, उंगली ऊपर, बल्लेबाज आउट। टाइगर्स की टीम दबाव के अंदर जा रही है, धीरे धीरे देखिए क्या हो रहा है, विकेट गिरने का सिलसिला जारी है और मैंने भाई कहा था विकेट लेंगे गुच्छे में तो बात बन सकती है। वो बहुत अच्छा काम, बहुत अच्छा काम, नॉन स्ट्राइक रेट के जो बल्लेबाज थे वो पहुंच नहीं पाए, 6 में 7 की जरूरत थी, 3 गेंदों में रन नहीं आए हैं, पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद के ऊपर विकेट कैच आउट हुए और उसके बाद ये रनआउट का विकेट। टेनिस क्रिकेट .in पर फ्लाइंग स्लिप पर जो खिलाड़ी थे उन्होंने बहुत अच्छा काम किया, डायरेक्ट हिट, राइट अप ओवर द विकेट, बड़ा स्ट्रोक खेल दिया, ओहो क्या बात है, बल्ले के बीचों बीच मनीष कामले हीरो बनने का काम कर रहे हैं, डाउन द ग्राउंड का स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच आगे की तरफ गेंद थी, एक्शन रिप्ले देखिए, राइट आर्म ओवर द विकेट से आए, उसके बाद ये गेंद आगे की तरफ गेंद थी, थोड़े से कदमों का इस्तेमाल किया, फ्रंट फुट पर आए और गेंद बाउंड्री के बाहर, टप ओवर द विकेट। क्या अंदर या बाहर, अंपायर के हाथ बाहर की तरफ चले गए, यानी व्हाइट बॉल का इशारा। इसी के साथ यह मुकाबला प्रिंस राजे टाइगर ने जीत लिया है, शानदार जीत दर्ज की। 6 गेंदों पे 7 की जरूरत थी, पैसा वसूल मैच, 6 गेंदों पे 7 की जरूरत थी, पैसा वसूल मैच हुआ। जिस तरीके से मुकाबला देखने के लिए मिलटर के बीच में, कॉन्ग्रेचुलेशन प्रिंस राजे टाइगर्स, और ये आपके सामने मैच समरी। पहले इनिंग में सोम भाटकर बहुत अच्छा खेले, 27 बनाए, ओमकार थारली ने 15 रन बनाए थे और जवाब देते हुए बिलाल नेवरेकर जिन्होंने शानदार बैटिंग भी की थी, 10 रन बनाए। अभिषेक जोशी जो गेम चेंजर खिलाड़ी रहे, 28 रन। मनीष कामले जिन्होंने सिक्सर लगाया, वो एक बार फिर जान डालने वाले खिलाड़ी इस मैच में, मनीष कामले जिन्होंने जान डाली इस मैच में, इमरान मुकादम जिन्होंने 1 रन बनाया, और गेंदबाजी में सोहम भाटकर जिन्होंने 5 रन दिए, 2 शिकार किए, शारिश जिन्होंने 9 रन दिए, मंदार 2 ओवर के अंदर 22, रुपेश जिन्होंने 15 रन दिए। इसी के साथ यह मुकाबला प्रिंस राजे टाइगर ने 4 विकेट के साथ जीत लिया।